मॅनहोलची तक्रार आता व्हॉट्सअॅपला करता येणार आहे। मुंबई महापालिकेकडून नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे। तर अपघात टाळण्यासह तक्रारींचे जलद निवारण होणार असल्याचा दावा सुद्धा आता यावेळी करण्यात आला। मुंबईतील उघडे तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर यामुळे होणारे अपघात टाळण्यासह तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली। 9324500600 या क्रमांकावर नागरिक मॅनहोल संदर्भातील तक्रारी आता थेट नोंदवू शकणार आहे। तक्रार नोंदवल्यानंतर तक्रार क्रमांकही दिला जाणार आहे, त्याद्वारे पुढील पाठपुरावा करता येणार आहे। पालिकेने तक्रार व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक, जलद करण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे। नागरिकांनी संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संवाद सुरू करायचा आहे। त्यानंतर तक्रार सबमिट करा हा पर्याय निवडून घटनास्थळाचे स्थान पाठवायचे आणि याच दरम्यान समस्येचे छायाचित्र सुद्धा अपलोड करायचे। याशिवाय माय बीएमसी मार्ग या मोबाईल प्रणालीद्वारे सुद्धा तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे। पूर नियंत्रण आराखड्याला केंद्र सरकारची तत्वत मंजुरी मिळाली। 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा देण्यात आलाय। मुंबईला पूरमुक्त, खड्डेमुक्त शहर बनवण्यासाठी हा आराखडा आहे। मुंबईला पूरमुक्त, खड्डेमुक्त व अधिक सुरक्षित शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र सरकारकडे सादर केलाय। त्याला तत्वत मंजुरी मिळाल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे। या प्रकल्पाद्वारे मुंबईतील 370 पूरप्रवण ठिकाणांवरील पाण्याचा अवघ्या अर्ध्या तासात निचरा करण्याची क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलं। पालिका, MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून शहरात 990 पंपिंग स्टेशन कार्यरत असून त्यात 6 मोठ्या पंपिंग स्टेशनचा समावेश आहे। नाले सफाईसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून स्वतंत्र यंत्रणेमार्फत या कामांवरती देखरेख ठेवली जाते। एका वर्षापूर्वी हुक्का पार्लरवर बंदीची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। विधानसभेमध्ये ही घोषणा झाली होती। 1 वर्षापूर्वी घोषणा करूनही अद्याप बंदी झालेली नाही। 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हुक्का पार्लर बंदी केली, तरी सुद्धा अद्याप ती बंद झालेली दिसत नाही। आज 1 वर्ष झालं तरी सुद्धा हुक्का पार्लर बंद झालेला पाहायला मिळत नाही। अधिवेशन येतात, विधेयक मांडली जातात, ते मंजूर सुद्धा केली जातात, मात्र अंमलबजावणी होताना अजिबात दिसत नाही। हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा सुद्धा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो। हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्ताव पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली। तो कायदा आपण केला। आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निझेबल ऑफेन्स केला आहे। 3 वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे। पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील। दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।